महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचे आरोप निराधार. केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले. कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं. महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झालं नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांची उत्तर द्या. निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचे ट्विट. मतदार याद्या प्रकाशित करण्याचंही आव्हान. राहुल गांधींना खोटं बोलायची सवय लागली आहे. राहुल गांधींनी सत्य स्वीकारावं. मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया. लेखाला लेखानं उत्तर दिलं जाईल, फडणवीसांचा इशारा. दोन्ही भाऊ एकत्र आल्यास ठाकरे ब्रँड टिकेल. एकनाथ शिंदेंनीही ठाकरे बंधूंसोबत येणं गरजेचं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तीकरांचं मोठं विधान. तर शिंदेंची शिवसेना भाजपा प्रणित असल्याचा म्हणत घरचा आहे. लोकशाहीमध्ये कुणालाही कुणासोबतही युती करण्याचा अधिकार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीच्या चर्चांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. ठोस निर्णय झाल्यावरच प्रतिक्रिया देण्याचंही वक्तव्य. उद्धव ठाकरे मनसेसोबत युतीसाठी तयार. गेल्या आठवड्यात मातोश्रीवर बैठक. युतीसाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी अनिल परबांवर. चंद्रकांत खैरेंचा मोठा दावा. एकत्र येण्याच्या चर्चांमध्ये जितका उतावळेपणा दिसतोय तितका दोघा भावांमध्येही नाही. राज उद्धव ठाकरेंच्या युतीवर फडणवीसांचा टोला. पांडुरंगाची इच्छा असेल तर आषाढीपर्यंत बहीण भाऊ एकत्र येतील. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अमोल मिटकरींचं मोठं विधान. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचं मिटकरींचे सुतोवाच. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय. कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणेंचा शिंदेंच्या शिवसेनेला इशारा. धाराशिव डीपीडीसीतील कामांच्या स्थगितीवर बोलताना नितेश राणेंचा घणाघात. मिटकरींमध्ये हिंमत असेल तर माझ्या केसाला धक्का लावून दाखवा. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं आव्हान. अमोल मिटकरींनी झाकण झुल्या आणि YZचा अर्थही सांगण्याचंही आवाहन. उद्धव ठाकरेंच्या मुलाची पावसाळ्यात जेलची वारी होऊ शकते. मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य. डिनो मोरियावरील छाप्यावरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. पिंपरी चिंचवडमध्ये दमदार पावसामुळे आयटी पार्क परिसर जलमय. शांतीनगर, इंद्रायणी नगर आणि टेल्को रोडवरही पाणी. पाण्याच्या निचऱ्यासाठी MIDCनं तातडीनं लक्ष घालावं. सुप्रिया सुळेंचं ट्विट. महाराष्ट्रात कोरोनाच्या 86 नव्या रुग्णांची नोंद. मुंबईत 28 तर पुण्यात सर्वाधिक 31 कोरोना रुग्ण आढळले. राज्यात सध्या 595 सक्रिय कोरोना रुग्ण. भरतीच्या वेळी समुद्रातून मार्ग काढणं. डंपर चालकाच्या अंगलट. दापोलीच्या हरणे समुद्र किनाऱ्यावरील घटना. किनाऱ्यावरील गाडी नेताना डंपर थेट खडकावर आढळला. व्हिडिओ व्हायरल. 27 जूनपासून विठ्ठल रुक्मिणीचं 24 तास दर्शन घेता येणार. ऑनलाईन आणि VIP दर्शन पास बंद होणार. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय. उद्या मध्य हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर विद्याविहार आणि ठाणे हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी तर ट्रान्स हार्बरवर पनवेल ते ठाणे ब्लॉक असणार.